जगात दोनच शोकांतिका आहेत. एक तर तुम्हाला जे हवं आहे ते न मिळणं, ते तर समजू शकतो आपण. आपल्याला जे हवं ते नाही मिळालं तर आपण दुःखी होतो. आणि तो म्हणतो की दुसरी शोकांतिका आहे, तुम्हाला जे हवं आहे ते मिळणं. याचं कारण असं की जे हवं आहे ते मिळालं की तत्काळ दुसऱ्या क्षणी आपल्याला दुसरं काहीतरी हवं असतं. आपल्या इच्छांना अंतच नाही. मनाचा हा स्वभावच आहे. मनाचा हा स्वभावच आहे की ते कधी शांत होत नाही, कधीच इच्छेला अंत नाही. आणि म्हणून तो म्हातारा पुन्हा एकदा म्हणून गेला. तो म्हणून गेला की देर इज इनफ ऑन दिस अर्थ फॉर एव्हरीबडीज नीड बट नॉट फॉर एव्हरीबडीज ग्रीड. या पृथ्वी तलावरती प्रत्येकाच्या गरजेपुरता आहे. या निसर्गाने भरपूर देऊ शकतो. हा निसर्ग आपल्याला इथे प्रत्येकाच्या गरजेपुरता आहे, पण प्रत्येकाच्या लोभापुरतं नाही आहे, हवेपुरतं नाही आहे. आणि म्हणून परिवर्तनाची सुरुवात आपल्याला आपल्यापासून करता येते. बी द चेंज युअर सेल्फ. यू आर द हिरो. यू आर द हिरो ऑफ चेंज. मला असं वाटतं की मी लहान आहे, मी नगण्य आहे. या तरुणांनी आपल्याला प्रश्न विचारले की जग बदलत नाही, अडथळे येतात, काय करावं. पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये एक मोठं सुंदर वाक्य आहे. ते वाक्य असं आहे की टिंबकटू मध्ये एका फुलपाखराने पंख जरी फडफडवले तरी त्यामुळे शेवटी पॅसिफिक महासागरामध्ये वादळ निर्माण होऊ शकतं. या जगातले सगळे इतक्या अनंत गोष्टी एकमेकाशी जुळलेले आहेत, इंटिग्रेटेड आहे, की फुलपाखराने कुठे आपले छोटेसे पंख फडफडवले तरी त्याचा किती प्रचंड मोठा आणि व्यापक परिणाम होईल कोणी कल्पना करू शकत नाही. म्हणून बदलाची सुरुवात आपल्यापासून व्हायला पाहिजे. आणि तुम्ही आणि मी जी आपण छोटी छोटी माणसं आहोत, साधी साधी माणसं, आपल्याला वाटतं की आपण साधी माणसं आहोत. यावर्षीच्या टाइम मॅगझिनमध्ये पर्सन ऑफ द इयर म्हणून याची निवड झाली. दोन्ही नावं अतिशय इंटरेस्टिंग आहेत. टाइमच्या संपादकांनी निवड केली मार्क झुकनबर्गची. 26 वर्षाचा हा तरुण, पण त्याने ते फेसबुक काय शोधून काढलं. आज असं म्हटलं जातं की जगातले 50 कोटी लोक त्या फेसबुकवरती भेटतात, त्या फेसबुकचे सदस्य आहेत. जणू काही एक नवा देशच त्याने निर्माण केला आहे, फेसबुक कंट्री. अमेरिकेच्या लोकसंख्या जवळपास दुप्पट आकाराचा एक देश त्याने त्या 26 वर्षाच्या पोराने निर्माण केला. अरे छोटासा माणूस काय करू शकतो. तो जो असांजे आहे, एक ऑस्ट्रेलियातलं पोरग हो, बंडखोर पोरग, त्याची ताकदच काय. पण ते विकिलिक्स त्याने निर्माण केलं आणि आज अमेरिकेला अगदी चळचळा कापायला लावतोय. तो सामान्य माणसाची किती ताकद असू शकते. तंत्रज्ञानाने आपल्या हातामध्ये आज इतकी विलक्षण सत्ता दिलेली आहे की तुम्ही आणि मी, माझ्यासारखी छोटी छोटी आणि आपण छोटी छोटी माणसं, आपले पंख आपण फडफडवले तर प्रत्येक वेळी नाही, पण केव्हा तरी कुठेतरी वादळ जरूर निर्माण होऊ शकतं. आणि म्हणून एकटा माणूस हा पॉवरफुल आहे. एकटा माणूस अजिबात निर्बल नाही. एकटा माणूस हा अतिशय पॉवरफुल आहे. आणि याची उदाहरणं आपण बघायला लागलो आहोत. याची उदाहरणं काय बघायला लागलो आपण. काही गमतीदार गोष्टी घडतात आहेत बरं का. जगातला सगळ्यात मोठा नंबर 1चा श्रीमंत होता बिल गेट्स. तुमच्यापैकी अनेक तरुणांचं स्वप्न असणार की आपण बिल गेट्स बनावं. तारुण्यामध्ये त्याने मायक्रोसॉफ्ट कंपनी स्थापन केली, विंडोज सारख्या गोष्टी शोधून काढल्या आणि जणू काही त्याने पूर्ण कॉम्प्युटरचं जगच क्रांती केली. पण क्रांती केली एवढंच नाही, त्याच्यातनं एवढी श्रीमंती निर्माण केली की मानव जातीच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एका आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त पैसे कमवलेला माणूस म्हणजे बिल गेट्स. हा बिल गेट्स जगातला नंबर 1 श्रीमंत होता. त्याने काय करावं. एवढी संपत्ती कमवली आणि त्यानंतर त्याने काय करावं. तर बिल गेट्सने आपल्या संपत्तीपैकी जवळपास $50 अब्ज सामाजिक कामाला दान देऊन दिले. आणि हे करून त्याने आपल्या जगातला 1 नंबरचा जो श्रीमंत होता त्याला आपली प्रमुख संपत्ती दान दिल्यामुळे तो जगातला 1 नंबरचा श्रीमंत उरला नाही. आणि या पैशाचा विनियोग करायला त्याने सामाजिक काम करण्यासाठी गेट्स फाउंडेशन सुरू केलं. आणि मग काही दिवसांनी मायक्रोसॉफ्टमध्ये त्याने निवृत्ती घेतली आणि आता तो फुल टाइम सामाजिक सेवेचं काम करतोय. पण याहूनही गंमत अशी घडली की बिल गेट्सने ते पद सोडलं नंबर 1चं श्रीमंतीचं, कारण त्याने दान देऊन दिले. म्हणून त्याची जागा ज्याला कोणाला मिळाली, जो नंबर 2चा श्रीमंत होता वॉरन बफे, तो आता नंबर 1 झाला. आता आपल्याला माहिती आहे नंबर 2 आणि नंबर 1 मध्ये किती प्रचंड स्पर्धा असते. श्रीमंत होण्यासाठी एकमेकांचे गळे कापू स्पर्धा असते. हा वॉरन बफे जेव्हा नंबर 1 श्रीमंत झाला तर त्याने काय करावं. त्याने आपल्या संपत्तीपैकी $30 अब्ज काढले आणि ते सामाजिक कामाला दान देऊन दिले आणि त्याने नंबर 1चं पद सोडून दिलं. आणि त्याने तर वरून कमाल केली. तो असं म्हणाला की मला पैसे कमवता येतात पण मला पैसे समाजसेवेसाठी वापरता येत नाही. हा बिल गेट्स माझ्यापेक्षा जास्त शहाणा आहे. त्याने आपले $30 अब्ज त्या बिल गेट्सच्या स्वाधीन केले. कमालच आहे. हे जगामध्ये काय घडतंय. अरे जिथे एकमेकांचे गळे कापावे आणि इथे जगातला नंबर 1 जो श्रीमंत होतो आपल्या कमाईने होतो, काय बापजारीची कमाई नाही, आणि तो स्वतःहून ते पद सोडतो $50 अब्ज. आणि मग नंबर 2चाही जो आहे तोही पद सोडतो. आणि आता आपल्याला माहित असेल, वाचलं असेल वर्तमानपत्रात आपण, की भारतामध्ये देखील घडायला लागलाय. अझीम प्रेमजींनी जवळपास
8 अब्ज की काही डॉलर संपत्ती भारतामधली शिक्षण सुधारण्यासाठी, शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी दान द्यायचं जाहीर केलेलं आहे. या तिघांनी आपल्याला काय सांगतात आहेत ते असं सांगतात आहेत की अरे आम्ही अमाप पैसा कमवला, खूप पैसा कमवला, अमाप पैसा कमवला, पण शेवटी या पैशामध्ये समाधान नाही. आणि पैशामध्ये समाधान नाही म्हणून ते आता पैसे सोडून त्या पैशाला दान देऊन समाजसेवेकडे वळलेले आहेत. मग मित्रांनो, एवढा मोठा लांब फेरा करून आता ते समाजसेवेकडे वळले आहेत, तिथूनच आपण सुरुवात का करू नये? आणि आपण जर महाराष्ट्राकडे पाहिलं तर असं दिसतं की अरे महाराष्ट्रात तर हे चमत्कार अगोदरच घडलेले आहेत. एक अण्णा हजारे तुमच्या जवळच आहेत, त्यांनी त्या गावाचा कायाकल्प करून टाकला, पलट करून टाकला. आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन असो की दारू बंद करणं असो की माहितीचा अधिकार असो, एकटा अण्णा हजारे बिचारा क्रुसेड घेऊन निघतो. आणि त्याच्या अजून थोडंसं महाराष्ट्रामध्ये तुम्ही मानसिक सफर तर करा. पुण्यामध्येच अनिल अवचट आहेत, जे आणि त्यांच्या पत्नींनी मुक्तांगण सुरू केलं आणि ते त्यांचं लाईफ मिशन झालं आणि त्यांची मुलगी आता ते चालवते. सोलापूरमध्ये अंकोलीला आपल्यासमोर बसले अरुण देशपांडे आणि सुमंगल देशपांडे बसलेले आहेत. त्या अंकोलीच्या वाळवंटामध्ये जाऊन त्यांनी पाणी कसं गोळा करता येईल, साठवता येईल आणि सुजलाम सुफलाम क्रांती कशी करता येईल आणि कमीत कमी ऊर्जेमध्ये माणूस कसा जगू शकतो याचे प्रयोग सुरू केले आहेत. इकडे कोकणामध्ये जाल तर दिलीप कुलकर्णी आहेत की ज्यांनी माणसाने आपल्या गरजा कमीत कमी करून कसं जगता येईल स्वतः प्रत्यक्ष तसं जगून ते त्याचे प्रयोग करतात आहेत, आपल्याला दाखवतात आहेत. तिकडे विदर्भात जाल तर अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला अमरावती फक्त मेळघाटसाठी माहित आहे, पण तिथे वरुड गावाजवळ एक वसंत फुटाणे, करुणा फुटाणे नावचं जोडपं ऑर्गॅनिक शेती करून कसं जगता येऊ शकतं शेतकऱ्याला याचे प्रयोग करतात आहेत. आणि मेळघाटमध्ये डॉक्टर आशिष सातव सारखा तरुण डॉक्टर जाऊन तिथे तो आदिवासींमध्ये सेवेचं काम करतोय. गडचिरोलीमध्ये प्रकाश आमटे आणि मंदा आमटेंचं आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि शोधराममध्ये महाराष्ट्रातले अनेक तरुण आणि विदर्भातले अनेक तरुण कार्यकर्ते घेऊन आदिवासींचे एका पाठोपाठ प्रश्नाच्या मागे प्रश्न घेतात आहेत. कोणी दारूचा प्रश्न घेतोय, कोणी तंबाखूचा घेतोय, कोणी बालमृत्यूचा घेतोय, कोणी माता मृत्यूचा घेतोय. हे सगळे तरुण, ही एकटी एकटी माणसं, अरे सगळ्या महाराष्ट्राची शोधयात्रा करावी आणि या तीर्थक्षेत्रांना भेट द्यावी. आपण भाग्यवान आहोत की महाराष्ट्रामध्ये अशी अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर उपस्थित आहेत. आणि ही जी संघटना तरुणांची निर्माण झाली, शेकडो तरुण या निर्माणच्या निमित्ताने एकत्र येतात आहेत आणि त्यातले अनेक जण कोणते ना कोणते सामाजिक उपक्रम करतात आहेत. ते तरुण आहेत, ते विद्यार्थी आहेत, ते कोणी शिकत आहेत किंवा कोणी शिकून बाहेर पडले आहेत. कोणी रोजगार हमी योजनेमध्ये सुधारणा कशी करता येईल, मजुरांना मजुरी कशी मिळेल याचा प्रयत्न करतात, प्रयोग करतात आहेत. कोणी सॉइल कॉन्झर्वेशनसाठी काय करता येईल याचे प्रयोग करतात आहेत. कोणी पर्यावरण कसं वाचवता येईल आणि इको व्हिलेज कसं निर्माण करता येईल याचे प्रयोग करतात आहेत. तर कोणी हात कसे स्वच्छ धुवावे शाळेतल्या मुलांनी म्हणून निर्मल नावाचे प्रयोग करतात आहेत. कोणी आयटीचा वापर करून गडचिरोलीच्या आदिवासींपर्यंत माहिती आणि आरोग्य सेवा कशी पोहोचवता येतील याचे प्रयोग करतात आहेत. म्हणून मित्रांनो, हे जग कसं बदलेल? आज जे काही प्रश्न मला विचारण्यात आले त्यातले काही प्रश्न असेही आहेत की हे जग कसं बदलेल, कशी आशा बाळगावी, बदलेल की नाही बदलेल, हे कसं बदलेल. इतर कृती अनेक उदाहरणं आपण पाहिली की वैज्ञानिक कृती, सामाजिक कृती, निषेधाची कृती, संघटनेची कृती, जागृतीची कृती, या सगळ्या कृती करतात येतात. सोबतच एक अजून पर्याय तुमच्या आणि माझ्या हातात आहेत. तो पर्याय आहे सांस्कृतिक बदलाचा. सांस्कृतिक बदल म्हणजे काय? संस्कृती म्हणजे काय? तुम्ही आणि मी रोज जे जगतो ते म्हणजे संस्कृती. आणि म्हणून मी रोज कसा जगतो हे तर माझ्या हातातच आहे. मी रोज कसा जगतो याच्यातनं संस्कृती आकार घेते, संस्कृती घडते. म्हणून मी संस्कृती करता आहे. नव्या पद्धतीने जगणं, वेगळ्या पद्धतीने स्वतः जगणं, ही जगण्याची नवी संस्कृती निर्माण करणं आहे. एवढंच नाही तर ही नवी राजकीय कृती आहे. राजकीय कृती करायला तुम्हाला कुठे जावं लागत नाही, काय दिल्लीला जाण्याची गरज नाही की मुंबईला जाण्याची गरज नाही. तुम्ही कसं जगता याच्यातनं जग कसं जगतं हे ठरत असतं. आपण कपडे कोणते घालतो, आपण अन्न काय जेवतो, आपण कसल्या घरात राहतो, आपण वीज किती जाळतो, आपण वाहनं कोणती वापरतो, आपण पेट्रोल डिझेल किती वापरतो, या आपल्या जगण्याच्या प्रत्येक छोट्या छोट्या निर्णयामध्ये या जगाचं भवितव्य घडत असतं. आणि त्यातनं जी जगण्याची संस्कृती निर्माण होते ती सगळ्यात मोठी राजकीय कृती आहे. कारण शेवटी राजकारणात जाऊन सत्ता हातात घेऊन ती आलीच कधी तर, आणि ती सत्ता हातात घेऊनही जर सगळं कोएलिशनचं राजकारण करून तुम्हाला जर काही करताच आलं तर ते जे तुम्ही करणार ते तुम्हाला आजच सुरू करता येतं स्वतःच्या जीवनात. आणि म्हणून वेगळ्या पद्धतीने जगणं ही राजकीय कृती आहे.
हे पीपल्स पॉलिटिक्स आहे. मी कसा जगतो हा माझा जाहीरनामा आहे, आणि हा जाहीरनामा लिहिण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आणि मला आहे. आपणच आपला राजकीय जाहीरनामा लिहू शकतो. मी कसं जगतो. यूज युअर नोट ॲज युअर वोट. तुम्ही ही नोट कुठे खर्च करता, तो प्रत्येक निर्णय विचार करा आणि तुमच्या असं लक्षात येईल की आपण खर्च करत असलेली प्रत्येक नोट ही कोणत्या तरी जगाला एक वोट असतं. मी जेव्हा नोट अशा गोष्टीवर खर्च करतो ज्याची मला गरज नाही आहे, मी जगातल्या गरिबीला वोट देत असतो. मी जेव्हा नोट अशा गोष्टीवर खर्च करतो की ज्याच्यामुळे पर्यावरण नष्ट होणार आहे, तेव्हा मी ग्लोबल वॉर्मिंगला वोट देत असतो. म्हणजेच याचं उलटं मला करता येईल की मी माझी नोट जर सावधपणे वापरली, मी कशासाठी खर्च करणार, मी कसं जगणार, या एका शस्त्राच्या माध्यमातून मी राजकीय परिवर्तन देखील जे करू शकत नाही ते स्वतःच उद्याच करू शकतो, आजच करू शकतो. हे नवं पॉलिटिक्स आहे. हे सांस्कृतिक परिवर्तनाचं पॉलिटिक्स आहे. हे जगणं बदलण्याचं पॉलिटिक्स आहे. आणि याची सगळ्यात मोठी गंमत अशी आहे की तुमची आणि माझ्या हातात आहे, आणि याच्यासाठी लांब पल्ल्याची सत्ता स्वीकारावीच लागत नाही. हे तुम्हाला मला आजच सुरू करता येतं. सगळ्या जगाचं भवितव्य मी ठरवू शकतो. युवा मित्रांनो, तुमचा करिअर ही तुमची एक प्रचंड मोठी काळजी असते. आणि करिअरच्या मार्फत काय करायचं असतं, तर मला कन्झम्पशनसाठी, उपभोगासाठी पैसा मिळवायचा असतो. पण माझ्या करिअरमधनं कन्झम्पशनच्या द्वारे पृथ्वीचं करिअर ठरत असतं. आणि म्हणून पृथ्वीचं करिअर ठरवण्यासाठी मला कृतीसाठी इथे भरपूर वाव आहे की मी कसं जगणार. या जगण्याच्या इच्छांना अमर्याद इच्छा माझ्या संपतच नाहीत. तो ऑस्कर वाईल्ड म्हणाला की देर आर ओनली 2 ट्रॅजेडीज इन लाईफ. वन इज नॉट टू गेट व्हॉट यू वॉन्ट, अँड अनदर इज टू गेट इट. जगात 2च शोकांतिका आहेत. एक तर तुम्हाला जे हवं आहे ते न मिळणं, ते तर समजू शकतो आपण. आपल्याला जे हवं ते नाही मिळालं तर आपण दुःखी होतो. आणि तो म्हणतो की दुसरी शोकांतिका आहे, तुम्हाला जे हवं आहे ते मिळणं. याचं कारण असं की जे हवं आहे ते मिळालं की तत्काळ दुसऱ्या क्षणी आपल्याला दुसरं काहीतरी हवं असतं. आपल्या इच्छांना अंतच नाही. मनाचा हा स्वभावच आहे की ते कधीच शांत होत नाही, कधीच इच्छेला अंत नाही. आणि म्हणून तो म्हातारा पुन्हा एकदा म्हणून गेला. तो म्हणून गेला की देर इज इनफ ऑन दिस अर्थ फॉर एव्हरीबडीज नीड, बट नॉट फॉर एव्हरीबडीज ग्रीड. या पृथ्वी तलावरती प्रत्येकाच्या गरजेपुरतं आहे. या निसर्गाने भरपूर देऊ शकतो. हा निसर्ग आपल्याला इथे प्रत्येकाच्या गरजेपुरतं आहे, पण प्रत्येकाच्या लोभापुरतं नाही आहे, हवेपुरतं नाही आहे. आणि म्हणून परिवर्तनाची सुरुवात आपल्याला आपल्यापासून करता येते. बी द चेंज युअर सेल्फ. पण अजून एक प्रश्न, मी नुसतं माझ्या जीवनात परिवर्तन केलं आणि मी असं म्हटलं की मी माझ्या एकट्यापुरतं आता केलं, माझं घर दुरुस्त केलं, हे पुरेसं आहे का? एकट्या माणसाला मुक्ती नाही. मी या समाजामध्ये राहीन पण बाकी सगळा समाज मेला तरी चालेल, मी माझं रक्षण करून घेईन, असा जर आपल्याला गैरसमज असेल तर असं घडत नसतं. नो मॅन इज अन आयलँड कम्प्लीट इन हिमसेल्फ. जगातला कोणी माणूस असं एकटं बेट नाही आहे की त्याने असं स्वतःला भ्रम बाळगावं की मी माझं सांभाळून घेईन. कोणीच एकटं बेट नाही आहे. तुमचं जगणं, माझं जगणं, आपलं जगणं हे अभिन्नपणे इतरांच्या जगण्यासोबत जोडलेलं आहे. मला एकट्याला मुक्ती नाही. मुक्ती असेल तर इथे फक्त सामूहिक मुक्ती आहे. बदल इथे पूर्ण समाजासाठी झाला पाहिजे. माझं, तुमचं आणि माझं जगणं मरणं समाजासोबत बांधलेलं आहे. अरे इतकी साधी गोष्ट आहे की समाज जगला नाही तर मी जगू शकत नाही. जंगलामध्ये तुम्ही ताडोब्याच्या जंगलात जा. जंगलामध्ये जेव्हा आपण फिरत असतो एक सांबर ओरडतं, आणि सांबर जेव्हा ओरडतं, सांबर खरं म्हणजे अतिशय लाजरबुजरं प्राणी आहे, पण सांबर जेव्हा ओरडतं तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की वाघ जवळपास आहे. एक वाघ दबा धरून बसलेला आहे आणि म्हणून सांबर आपल्या पूर्ण कळपाला इशारा देत असतं की सावधान, जवळ वाघ आहे. पण हे करताना ते सांबर काय करतं, ते खरं म्हणजे जोराने आवाज निर्माण करून जणू त्या वाघाला कळू देतं की सांबर कुठे आहे. म्हणजे मी माझा जीव धोक्यात टाकतो. ते सांबर आपला जीव धोक्यात टाकून कळपाला का वाचवत असावं? काय त्या सांबराला जे तुकाराम महाराजांनी शिकवलं होतं की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले? त्याला काय कोणी परोपकार शिकवलेला असतो? मग ते सांबर असं का वागतं? तर आपल्या कळपाला, आपल्या समूहाला वाचवणं आणि गरज पडली तर त्यासाठी आत्मोत्सर्ग करणं, आत्मत्याग करणं हे निसर्गाने तुमच्या आणि माझ्या आणि त्या सांबरच्या जीन्समध्येच दिलेलं आहे. कारण कळप वाचला तरच सांबर वाचेल, आणि एखाद वेळी सांबर गेला तरी हरकत नाही, पण कळप वाचला पाहिजे तर अजून 56 सांबर निर्माण होतील. आणि म्हणून निसर्गाने आपल्याला नैसर्गिक प्रेरणाच देऊन घडवलं आहे की इतरांना वाचवायचं, कारण इतरांच्या जगण्यासोबत माझं जगणं जोडलेलं आहे. माझ्या जगण्याचा हेतू
इतरांच्या गरजांमध्ये लपलेला आहे. मी का जगायचं? माझ्या जगण्याचा हेतू काय? माझ्या जगण्याचा हेतू इतरांच्या ज्या गरजा आहेत, इतरांचं जे दुःख आहे ते पूर्ण करणं. आणि म्हणून आपल्या भारतामध्ये कोहम, मी कोण आहे याचा खूप शोध झाला. त्याचं उत्तर सहसा सापडत नाही. पण खरं म्हणजे कोहम, हु एम आय, याचं खरं उत्तर आहे हुज एम आय. मी कोणाचा आहे? मी कोणाचा आहे? पाश्चिमात्य सभ्यतेने एक त्याचं उत्तर दिलेलं आहे. आणि ते जे उत्तर आहे ते डेकार्ट नावाच्या एका तत्वज्ञानाच्या पासून ते उत्तर येतं मुख्यतः. तो असं म्हणाला, आय थिंक सो आय एम. मी विचार करतो म्हणून मी आहे. पण ह्या तत्वज्ञानाने आपण गेलो की मी एकटा पडतो, मी वेगळा पडतो आणि तो नुसता विचारच करत राहतो. आणि तो म्हणतो मी माझा विचार करणार. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा होतो. मी विचार करतो म्हणून मी नाही आहे रे. पौर्वात्य सभ्यने त्याचं उत्तर वेगळंच दिलेलं आहे. आमच्या आदिवासीने तर नक्कीच दिलेलंच आहे. ही संस्कृती काय म्हणते? यू आर देअर फॉर आय एम. तू आहेस म्हणून मी आहे. नाही तर मी असण्याला काही अर्थच नाही. मी कसा काय वेगळा आहे? तू आहेस, तुझं अस्तित्व आहे म्हणून मी एक वेगळा आहे. यू आर देअर फॉर आय एम. आणि म्हणून माझ्या जगण्याचा हेतू तुझ्या जगण्याचे प्रश्न सोडवण्यामध्ये आहे. तुझ्या जगण्याचे प्रश्न सोडवण्यामध्ये माझा जगावं कशासाठी हा प्रश्न सुटतो. म्हणून मित्रांनो, मी असं म्हणणार की असा एक प्रश्न शोधून घ्या. जो कोणाचा तरी जगण्याचा प्रश्न असेल तो प्रश्न शोधून घ्या. तो प्रश्न तुमची कुठेतरी वाट बघत असणार. कुठेतरी आज देखील तो प्रश्न तुमची वाट बघत उभा आहे. एखाद्या बाबा आमटेला वरोऱ्याच्या रस्त्यावर फिरताना कुष्ठरोग्याच्या रूपात तो प्रश्न भेटला. मला असाच एक दिवस तो प्रश्न गडचिरोलीमध्ये दारावरती टक 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 करून 2 बाया आतमध्ये शिरल्या आणि त्यांच्या हातात जे छोटंसं आजारी, निमोनियाने आजारी मूल होतं, त्या मुलाच्या रूपात, त्या मरणाऱ्या मुलाच्या रूपात मला माझा प्रश्न सापडला. तुमचा कुष्ठरोगी, तुमचा बालमृत्यू कुठे लपलेला आहे? कुठेतरी तो तुमची वाट बघतोय. आणि तो तुम्हाला जर सापडला तर तो तुमचा उद्धार करताय. त्याला जर तुम्ही शोधाल तर उद्धार होऊन जाईल रे. तोच तुमचा विठ्ठल आहे. शोधा त्याला, त्याचे पाय धरा. खरंच तो तुमचा उद्धार करून टाकेल. तुमचा उद्धार स्वतःच्या ज्या काही स्वार्थाच्या मर्यादा आहे आणि त्याच्यामध्येच अडकून सगळी आपली दुःख आहेत त्या मीपणातनं तो तुमचा उद्धार करून टाकेल. म्हणून मी असं तुम्हाला म्हणणार की अरे जा रे, तो विठ्ठल तुमची वाट बघतोय. कुठेतरी तो तुमची वाट बघतोय. शोधा त्याला, धरा त्याचे पाय आणि तो तुमचा प्रश्न सोडवेल. असे प्रश्न जागोजाग तुमची वाट बघत बसलेले आहेत. प्रश्न असा आहे की मला ते साहस आहे का? गडचिरोलीमध्ये मलेरिया आहे. मी आज इथे आलो, तिथे रोज मलेरियाने, सेरिब्रल मलेरियाने, अतिशय घातक अशा मलेरियाने बेशुद्ध झालेले, ज्यांना फिटा येतात आहेत, अशी मुलं आमच्या दवाखान्यावर येतात आहेत. मलेरियाचं थैमान गडचिरोलीमध्ये मांडलेलं आहे. आणि नुसतं गडचिरोलीत नाही, गडचिरोलीपासून ओरिसापर्यंत हे मलेरियाचं थैमान मांडलेलं आहे. आणि मला असं कळलं की मुंबईमध्ये देखील मलेरियाने मृत्यू झाले आहेत. या मलेरियाचा प्रश्न भारतात होता. इंग्लंडमध्ये मलेरिया नव्हता, पण तो रोनाल्ड रॉस, इंग्लंडमधला डॉक्टर, तो मलेरियाचा शोध घेत 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 भारतात आला आणि भारतामधल्या मलेरियाच्या प्रश्नावर त्याने अतिशय महत्वाचा ब्रेक थ्रू केला. मलेरिया का पसरतो त्याने शोधून काढला. 100 वर्षापूर्वी त्याने गुपित शोधून काढलं. पण आजही गडचिरोलीमध्ये मलेरिया कायम आहे. कारण या 100 वर्षामध्ये रोनाल्ड रॉसच्या नंतर दुसरा कोणी रोनाल्ड रॉस भारतामध्ये निर्माणच झाला नाही, ज्याने जाऊन या मलेरियावरती पुढचं संशोधन करावं आणि या मलेरियाचा प्रश्न सोडावा. असा रोनाल्ड रॉस भारतात का नाही झाला 100 वर्षांमध्ये? याचं एक कारण असं की 10वी मध्ये, 12वी मध्ये, BA मध्ये, MBA मध्ये, MBBS मध्ये आपण नुसतं घोकतो आणि परीक्षेमध्ये ओकतो. कोणता प्रश्न सोडवायला आपण आपलं आयुष्य झोकत नाही. आणि म्हणून शोध लागणारे निघतच नाही तिथे. इथे फक्त बैलाची गाणी फिरवणारे, तिथल्या तिथे फिरणारे. रोनाल्ड रॉस काय असं नाही म्हणाला की त्या भारतामध्ये मलेरिया आहे, तिथे वाघ आहेत, तिथे मच्छर आहेत. 8,000 मैलांचा प्रवास करून तो भारतात आला आणि त्यांनी इथल्या प्रश्नावरती संशोधन केलं आणि सोडवलं. असं शोध लावायला, अशी समस्या सोडवायला हे एक रोनाल्ड रॉसचं साहस लागतं. आपण सर्व काय करतो? अकबर बिरबलची गोष्ट आहे, प्रसिद्ध गोष्ट आहे. राणी आणि मी जेव्हा अमेरिकेतनं परत आलो, कुठे काम करावं मनामध्ये द्वंद्व सुरू होतं. चांगल्या चांगल्या नॅशनल इन्स्टिट्यूट्स
बोलवत होत्या, राजधानीमध्ये खूप चांगल्या सोयी होत्या, कुठे जावं? एक छोटीशी गोष्ट अकबर बिरबलची तेव्हा वाचली, ती आज तुम्हाला सांगतो. अकबरने एकदा बिरबलला असंच म्हटलं की 10 मूर्ख शोधून आण राज्यातले. काहीतरी बिरबलला असा तो त्रास द्यायचाच. बिरबल गेला, खूप शोधून त्याला 9 सापडले, 10वा मूर्ख त्याला सापडे ना. बिरबल शोधतोय दिल्लीच्या रस्त्यांवरती अंधारामध्ये रात्री, बिरबल शोधतोय कारण उद्या राजासमोर 10वा मूर्ख पेश करायचा आहे आणि तो मूर्ख शिरोमणी सापडत नाहीये. बिरबलला एका जागी असं दिसतं की एक घर आहे, घराचा पासून खिडकीमधून थोडा प्रकाश बाहेर पडतोय रस्त्यावरती आणि तिथे एक माणूस वाकून काहीतरी शोधतोय. बराच वेळ झाला तो माणूस शोधतोच आहे. बिरबल जवळ जातो आणि त्याला विचारतो, अरे तू काय शोधतोयस? तो म्हणतो, ती माझी अंगठी हरवली रे, सापडत नाही, शोधतोय. बिरबल म्हणतो, हो बरोबर आहे, तू शोधतोय, मी बघतोच आहे, खूप वेळ झाला तुला. कुठे हरवली? ती यमुनेच्या पलीकडे जंगलामध्ये हरवली. मग इथे कशाला शोधतोय? अहो तिथे अंधार आहे, इथे बऱ्यापैकी प्रकाश आहे, म्हणून इथे मी शोधतोय. जिथे अंगठी हरवली तिथे अंधार असणारच आहे, पण जिथे अंधार आहे तिथे आपण जात नाही. जिथे प्रकाश आहे, जिथे सोयी आहे, तिथे आपण जाऊ इच्छितो. पण मित्रांनो, जिथे प्रकाश आहे तिथे अंगठीच नाही, पण जिथे अंगठी नाही तिथे अंगठी शोधण्याचं नाटक आपण करतो. म्हणून आपल्याला जिथे अंगठी हरवली आहे तिथे जाण्याचं धाडस करावं लागेल. आणि प्रश्न कोणाचे सोडवायचे? माझ्यासारख्या एका गोंधळल्या माणसाने महात्मा गांधींना एकदा प्रश्न विचारला की बापू, जीवनामध्ये काय पुढे करावं, काय कळत नाही, अशा वेळी कसं करावं, काय करावं? तर ते म्हणाले, अगदी सोपं आहे, मी तुला एक जादूची तावीज देतो. त्यांचं फार प्रसिद्ध वाक्य आहे, आय शॅल गिव्ह यू अ टॅलिस्मन. असा मी तुला जादूचा तावीज देतो की ज्याच्याने हमखास तुझा हा प्रश्न सुटेल. जेव्हा जीवनात पुढे काय करावं असा प्रश्न तुझ्यामध्ये उभा राहील, तुझ्या मनामध्ये द्वंद्व उभं राहील, गोंधळ येईल मनामध्ये, आणि जेव्हा तुझा स्वार्थ फार प्रबळ होईल आणि स्वार्थ तुझे डोळे आंधळे करायला लागेल, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर तू आयुष्यात पाहिलेल्या सर्वात दुःखी, कष्टी, हतबल माणसाचा चेहरा आण आणि त्या माणसाला आपल्या डोळ्यासमोर आणून मग आता स्वतःला प्रश्न विचार की मी जे पुढचं पाऊल उचलू जात आहे, जे मी पुढे करू जात आहे, त्यामुळे त्या माणसाचं दुःख कमी होणार आहे का? त्याची हतबलता कमी होणार आहे का? आणि ही जर तू परीक्षा लावलीस तर तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, तुझ्या मनातला स्वार्थ कमी व्हायला लागेल आणि तुला लख दिसायला लागेल. जीवनाचा हेतू शोधण्यासाठी काय करायचं ते आपण पाहिलं, कुठे करायचं हे पाहिलं, कोणासाठी करायचं हे पाहिलं. शेवटचा प्रश्न उरतोच आणि विशेषतः युवांसाठी हा प्रश्न उरतोच. आणि आज मला तो प्रश्न विचारण्यात आला की प्रश्न सोडवायचे कसे? रंग दे बसंती सिनेमा तुम्ही बहुतेकांनी पाहिला असेल. त्या रंग दे बसंती मधली ती खुशाल चेंडू, मजा मस्ती करणारे ते तरुण आयुष्यामध्ये मजा मस्ती करत त्यांचं आयुष्य या पथनाट्यात आपण पाहिलं तसं छान चालत असतं. पण एक काहीतरी प्रचंड भ्रष्टाचार, अन्याय बघतात आणि त्यांचं माथं सणकतं आणि जेव्हा त्यांना ते दूर करता येत नाही तेव्हा ते त्या भ्रष्ट राजनीतिक नेत्यांना गोळ्या घालतात. प्रश्न सुटला का? मस्तीची गोळी घेतली, गोळी घालण्याचाही पर्याय कामाचा नाही, आणि गोळी घालायचीच असेल तर गरिबीला घाला, गोळी घालायचीच असेल तर बालमृत्यूला घाला, अज्ञानाला घाला, आणि गोळी घालायचीच असेल तर स्वतःमधल्या अतिरेकी लोभाला घाला, स्वतःमधल्या अतिरेकी उपभोगवादाला घाला. आणि म्हणून मित्रांनो, मी असं म्हणणार तुम्हाला की आज आपल्या जीवनामध्ये कॉम्पिटिशन आहे, करिअर आहे आणि कन्झम्पशन आहे. काही प्रमाणात असणार आहे, सगळं काही आपण तत्काळ नाकारू शकत नाही, पण याची जागा हळूहळू का होईना, पण याची जागा कनेक्टने घेतली पाहिजे. ज्यांचं दुःख आहे त्यांच्याशी कनेक्ट करा, कनेक्ट विथ कम्युनिटी, कनेक्ट विथ कम्पॅशन. हा बदल कसा करायचा? या जगामध्ये यशासाठी लांब 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 स्पर्धेच्या जगामध्ये लाईनी लागलेल्या आहेत, लांब लांब क्यू लागलेल्या आहेत, आणि त्या क्यू मध्ये आपण सगळ्यात शेवटी उभे आहोत. केव्हा आपला नंबर लागेल या यशामध्ये, नोकरीमध्ये, श्रीमंतीमध्ये, माहित नाही आपल्याला. विनोबांनी एक अतिशय सोपी युक्ती सांगितली. म्हणाले की अशा क्यू मध्ये जर तुम्ही उभे आहात तर काय करायचं? क्यू मध्ये शेवटचा नंबर आहे, सोपा उपाय आहे, जगाकडे पाठ फिरवा, म्हणजे जग तुमच्या पाठीशी उभं राहील. त्या क्यू मध्ये पुढे जाण्याची धडपड करण्याच्या ऐवजी जस्ट टर्न अराउंड, बस तुमची दिशा बदलवा आणि तुम्ही पहिला नंबर होता. इतकं सोपं आहे रे, इतकं सोपं आहे. तुम्ही जर शेवटचे असाल त्या यशाच्या क्यू मध्ये तर तुम्हाला परिवर्तनाच्या क्यू मध्ये पहिलं होता येईल. फक्त टर्न अराउंड, बस एवढीच गरज आहे. माझ्या युवा मित्रांनो,
मला आज तुम्हाला असं सांगायचं आहे की पुढची 40 वर्ष तुमची आहेत. या 40 वर्षासाठी तुमच्या आयुष्याचा तुम्ही काही संकल्प करा की आजचं हे जग जसं आहे ते मला मान्य नाही. हे जग मी असं उधार घेणार नाही. जशा जगात जन्माला आलो तशा जगात अजिबात मरणार नाही. हे जग बदलून जाईल. संकल्प करा की हे माझं जीवन खूप अमूल्य आहे आणि मी थोड्याशा पैशासाठी हे जीवन विकणार नाही. मी जीवन जगीन, मी जीवन भोगणार नाही आणि मी भोगला जाणार नाही. जेव्हा मी माझं आयुष्य विकायला ऑफर करतो तेव्हा खरं म्हणजे मी भोगला जातो. कोणीतरी माझा वापर करतं आणि पुढे जातं. मी माझ्या जीवनाला एक हेतू, एक प्रयोजन प्रदान करीन. जिथे समस्या आहे, जिथे गरज आहे तिथे मी जाईन. जिथे गरज नाही तिथे गर्दी करून मी स्वतःच एक समस्या बनणार नाही. इतरांच्या जगण्याच्या समस्या कशा सोडवायच्या याच्यातनं माझी जगायचं कशासाठी याची समस्या सुटते. आणि म्हणून दुसऱ्यांच्या जगण्याच्या धडपडीत माझ्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. म्हणून मी आज या पिढीच्या वतीने तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या युवा मित्रांनो, आजपासून महाराष्ट्र तुमचा आहे. आजपासून महाराष्ट्र तुम्हाला दिला, यापुढे तो तुमचाच आहे. सत्ता तुमचीच आहे आणि जबाबदारी पण तुमचीच आहे. या महाराष्ट्राला घडवा आणि आपलं जगणं स्थगित करू नका. जसं जग असावं असं तुम्हाला वाटतं ते उद्यापासून नाही, आजपासून जगायला सुरुवात करा. गप्पा किती वेळ मारता? कॅन्टीनमध्ये किती वेळ बसून राहता? रोज आपला 1 तास या समाजाच्या गरजांसाठी द्या. तसं जग आपोआप घडणार नाहीये. तुमच्यातले काही जण किंवा इतरत्र काही जण जे जग असं घडवण्याचा प्रयत्न करतात आहेत, आपल्या उत्पन्नाचा 10% हिस्सा जरूर तशा कामासाठी द्या. नाही आपल्याला बिल गेट्स होत आहेत, पण आपण मिनी 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 बिल गेट्स तर होऊया. आपल्या उत्पन्नाचा 10%, फक्त 10%, 90% आपल्यासाठीच ठेवा, पण 10% तरी या समाज अधिक चांगला करण्यासाठी, जग बदलण्यासाठी द्या. आणि हे आयुष्य तुमच्याकडे एकदाच आहे. पुढच्या आयुष्याची 40-50 वर्ष तुमच्या हातात आहेत. यातली किमान 5 वर्ष तरी हे जग अधिक सुंदर करण्यासाठी द्या. आपला टॅलिस्मन स्वतः शोधा. आपला प्रश्न स्वतः शोधा. त्याच्याशी स्वतःला जोडून घ्या आणि तो प्रश्न सोडवा. सूर्य अस्ताला गेला, सूर्य अस्ताला गेला म्हणून काही होणार नाही. रवींद्रनाथ टागोरांची एक मोठी सुंदर कथा आहे. ती कथा अशी आहे की सूर्य अस्ताला जातोय आणि अस्ताला जाणारा सूर्य म्हणतो की मी दिवसभर जळून इथे प्रकाश दिला, पण आता मी चाललो, कोण माझी जागा घेईल? या पृथ्वीला प्रकाश कोण देईल? चंद्र जो आहे, चंद्र आपला चेहरा काळा करून घेतो. तो म्हणतो मी तर येऊन जाऊन परप्रकाशी, मी काय करू शकतो? तारे जे असतात ते म्हणतात आम्ही किती छोटे, आम्ही नुसतं लुकलुक करू शकतो, आम्ही काहीच करू शकत नाही. चंद्र नाकार देतो, तारे तोंड लपवतात, ग्रह नाही म्हणतात. तेव्हा एका झोपडीतला एक छोटासा दिवा असं म्हणतो की हे पिता, मी खूप छोटा आहे, माझी शक्तीच किती, पण माझ्या हृदयामध्ये तेल असेपर्यंत या अंधारलेल्या झोपडीचा हा कोनाडा मी जळत राहून कायम प्रकाशित ठेवेन. माझ्या मित्रांनो, तुमचा दिवा असाच रात्रभर जळत राहो अशी शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो.